बुलेट प्रूफ वेस्ट्स, फायर एस्केप्स आणि विंडशील्ड वायपर्स या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट काय माहितीये? या सगळ्यांचा शोध महिलांनी लावलेला आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व शोध लावले गेले आहेत अशा काळात जेव्हा महिलांना प्रयोगशाळेत संशोधन करण्याची संधी फारच कमी मिळत होती. सुरुवात करूया स्टेफनी कोलेक पासून. ती अमेरिकेतील ड्यूपॉन्ट या केमिकल कंपनीत काम करायची. मूळची ती बायोलॉजी शिकलेली, पण नशिबाने ती गेली प्रयोगशाळेत नव्या तंतूचा शोध घ्यायला. एका दिवशी तिनं तयार केलेलं द्रव मिश्रण अगदी विचित्र दिसलं, पण जेव्हा त्याचे धागे तयार केले गेले ते अविश्वसनीयपणे मजबूत निघाले. यातून जन्म झाला केव्लार या पदार्थाचा, जो नंतर बुलेट प्रूफ जॅकेट्समध्ये वापरला गेला. तिच्या चिकाटीमुळे आज लाखो सैनिक, पोलीस आणि नागरिक सुरक्षित आहेत. पुढे बघूया ॲना कॉनेली. 1880च्या दशकातील एक महिला वास्तुशिल्पकार. ज्यावेळी महिलांना इमारतींची रचना करायलाही परवानगी नव्हती, पण तिनं पाहिलं की मोठ्या इमारतींना आग लागल्यानंतर लोक अडकतात. त्यावर उपाय म्हणून तिनं 1887 मध्ये शोधला बाहेरील लोखंडी जिना, फायर एस्केप. तिचा शोध आजही प्रत्येक शहरात, प्रत्येक इमारतीवर दिसतो आणि प्रत्येक आगीत अनेक जीव वाचवण्यात याचीच मदत होते. आता वळूया विंडशील्ड वायपरच्या शोधाकडे. 1903 मध्ये मेरी अँडरसनने पावसाळ्यात मोटार चालकांना होणारा त्रास जवळून पाहिला. काच पुसण्यासाठी चालकांना सतत बाहेर उतरावं लागत असे. मेरी अँडरसन स्वतः इंजिनियर नव्हती, पण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तिने स्वतःच्या हातांनी एक यंत्र बनवलं, विंडशील्ड वायपर. पण त्यावेळी सगळ्यांनी तिच्या कल्पनेवर हसून दुर्लक्ष केलं आणि आज तिचा शोध प्रत्येक गाडीचा अविभाज्य भाग आहे. या सगळ्या महिलांकडे मोठ्या प्रयोगशाळा, निधी किंवा मान्यता नव्हती, पण होती एकच जिज्ञासा, धैर्य आणि न थांबणारी जिद्द. तुम्हाला महिलांनी लावलेले शोध अजून माहीत आहेत का? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.